नमस्कार मंडळी, आज आपण पाहते उन्हाळा स्पेशल कैरी भात. आता कैरी भात म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि अतिशय सोपा, तितकाच चविष्ट आणि हेल्दीसुद्धा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी तुम्ही जर तुमच्याकडे शिल्लक भात असेल रात्रीचा, त्यापासून सुद्धा हा भात बनवू शकता. म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे. तर चला हा भात कसा बनवायचा ते पाहूया आणि यासाठी काय काय साहित्य लागतं याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा. तर कैरी भात बनण्याकरता आपण इथे एक ताजी कैरी घेतलेली आहे. हल्ली बाजारात कैऱ्या मिळतात आणि त्या कैरीचाच वापर आपण करतो आहे. तर कैरी ही जास्त आंबटी नाही आहे आणि खूप जास्त सपकही नाही आहे. मध्यम आंबटपणा या कैरीला येतो. आता अशा प्रकारे कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर याची सालं काढून घ्या. अशा प्रकारे त्याचे दोन्ही साईडचे देठ कापून आपल्याला कैरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. कैरी चिरत असताना किंवा कैरीचे तुकडे करत असताना तुम्हाला ज्या पद्धतीने कैरी या भातामध्ये खायला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ती चिरू शकता. आता यामध्ये या प्रकारचं कैरीतलं बी किंवा आम्ही याला कोय म्हणतो ती काढून घ्यायची आणि त्यानंतर बारीक तुकडे करून घ्या. या पद्धतीने आपण सगळे कैरीचे बारीक तुकडे किंवा कैरी चिरून घेणार आहोत. हवं तर तुम्ही कैरी खिसूनसुद्धा कैरी भाताकरता वापरू शकता. ज्यांना कैरी भात थोडासा आंबट आवडतो त्यांनी ही कैरी खिसून वापरली तरी चालेल. पण अशा प्रकारची कैरी टाकली की ती खाण्यास जास्त टेस्टी लागते, म्हणून मी याच पद्धतीने नेहमी चिरून वापरते. अशा प्रकारे एक कैरी पूर्णपणे चिरून आता एका बाउलमध्ये मी काढून घेतली आहे. आता इथे एक पॅन वापरले. हे ॲगारो कंपनीचं पॅन आहे. अगदी हेवी बॉटम आहे, म्हणजे कुठलाही प्रकारचा पदार्थ जर तुम्ही यामध्ये बनवत असाल तर तो करपत नाही. स्टेनलेस स्टील ट्रायप्लायचा हा पॅन आहे. आता इथे आपण कैरी भाताकरता पॅन गरम झाला की त्यामध्ये तेल टाकले आणि तेल गरम झालं की थोडंसं हिंग वापरायचं आहे. आता मसाले डब्यातलेच सगळे मसाले वापरून हा भात बनवायचा. यासाठी 1 चमचा जिरं मोहरी वापरली आहे. 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या वापरायच्या, ज्या की तुम्हाला जितक्या भात तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ॲड करू शकता. इथे आता आपण थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता आणि मिरची थोडीशी तडतडली की यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चना डाळ. आता या दोन्ही डाळी आपण व्यवस्थित पुसून घेतलेले कपड्यामध्ये टाकून हवं तर तुम्ही त्या धुवूनसुद्धा वापरू शकता. इथे आता आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. फोडणी चांगली छान आपली व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे आणि मग त्यामध्ये आपण यामध्ये ॲड करूया कैरी. साधारणतः 1 कैरी घेतली आहे आणि जवळपास 2 ते 3 वाटी भाताकरता. आता जर भात जास्त असेल तर कैरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे आता 1 छोटा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट वापरलेली आहे. लसूण आलंसुद्धा व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आणि फोडणी एकदा काही चुरचुरीत किंवा खमंग परतली गेली की मग यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे. आता हेवी बॉटम असल्यामुळं या पॅनला कुठलाही पदार्थ खाली चिकटत नाही आणि अगदी सहजपणे तुम्ही यामध्ये राईस बनवू शकता. आता व्यवस्थित सगळी जिन्नसं तळली गेली की मग आपण यामध्ये 1 चमचा हळद टाकूया, 1 चमचा धने पावडर आणि अगदी पाव चमचा लाल तिखट वापरलेले. चवीनुसार लाल तिखट वापरावं, कारण ऑलरेडी लाल सुक्या मिरच्यासुद्धा आपण यामध्ये वापरलेल्या आहेत. फोडणी छान व्यवस्थित तयार आहे. मग यामध्ये आता मीठ वापरूया. इथे मी सेंधा नमक वापरते किंवा रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट म्हणता येतं. कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता किंवा साधं मीठ वापरत असाल तर तेही वापरा. पण वापरत असताना बेतानं वापरावं, कारण कैरी ही थोडी आंबट असते आणि जर मिठाचं प्रमाण जास्त झालं तर भात जास्त आंबट लागू शकतो किंवा खारटही होऊ शकतो. इथे आता आपण जो राईस आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला जो काही राईस आहे तो व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स झालेला आहे आणि व्यवस्थित आपला कैरी भात तयार झालेला आहे. अशा प्रकारे झटपट उन्हाळा स्पेशल हा कैरी भात तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. खूप छान लागतो. अगदी सहज साधी सोपी रेसिपी आहे. अगदी हल्ली बाजारामध्ये कैऱ्या खूप जास्त प्रमाणात मिळतात, तर कैरीची चटणी बनवत असाल तर एकदा हा कैरी भातसुद्धा ट्राय करा.
या पद्धतीने आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि कैरी भात थोडासा स्टीम करून घ्या किंवा वाफेवर एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायचं आहे, म्हणजे तो भात मऊसर शिजतो. आता तुम्हाला या पॅनबद्दल मी थोडी माहिती सांगते. जो काही पॅन वापरला आहे तो ॲगारो कंपनीचा आहे आणि या पॅनची खासियत म्हणजे हा पॅन साधारणतः 1 वर्ष वॉरंटीमध्ये येतो आणि अगदी ट्रायप्लाय आहे, स्टेनलेस स्टील आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारची न्यू एडिशन किचनमध्ये ॲड करायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तो परचेस करा. अशा प्रकारे आपला कैरी भात तयार झाला आहे. आता तो आपण सर्व करूया. सर्व करत असताना याबरोबर मी थोडीशी कच्ची कैरी, त्यावर थोडेसे लाल तिखट आणि मीठ भुरभुरलं आहे. याचबरोबर आता आपण यामध्ये कैरी भात सर्व करूया. हा कैरी भात लोणच्याबरोबर खाल्ला तर अतिशय उत्तम लागतो आणि असाच तुम्ही सुद्धा खाऊ शकता. लहान मुलांपासून मोठ्यांनासुद्धा हा कैरी भात आवडेल, इतका हा टेस्टी झालेला आहे. उन्हाळा म्हणलं की कैरीचा सीझन आणि कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण ट्रायच करत असतो. तर अशा वेळी कैरी भात जर करून बघितला तर मग अजूनच छान, किंवा तुम्हाला हा भात नक्कीच आवडेल. ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.